त्यानंतर जाऊया कोकणामध्ये। कोकणातून आपले प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। उमेश, खरं तर कोणती समीकरणं कोकणात साधली गेलीत, मुळात कोणती नावं कोणत्या पक्षाकडून किती जणांना संधी दिली गेली यावरून लक्षात येतं की कोणत्या पक्षाचं म्हणजे या तीन पैकी कोणत्या पक्षाचं कोकणाकडे अधिक लक्ष असणार आहे आणि मग ती जर जास्तची संधी दिली गेली असेल तर ती कोणत्या उद्दिष्टाने दिली गेलेली आहे, आगामी काळातल्या काही निवडणुका वगैरे असा सगळा विचार केला गेलाय का? निश्चितच विक्रांत, जर बघितलं गेलं तर कोकणात महायुतीला मोठ्या संख्येने जे कोकणवासियांनी घवघवीत यश दिलं आहे। कारण रत्नागिरीमध्ये उदय सामंत आहेत आणि सिंधुदुर्गामध्ये जे भाजपचे आमदार आहेत ते नितेश राणे आहेत आणि रायगडमध्ये भरत गोगावले हे तीन जे मंत्री आहेत, त्यामुळे रायगड सिंधुदुर्गमध्ये तर तीन आमदारांना मंत्रिपद मिळण्याची संध्याकाळी फोन आले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी उत्साहाचं वातावरण। जे मागची जी पार्श्वभूमी बघितली तर सिंधुदुर्गामध्ये भाजपचे आमदार जे नितेश राणे होते त्यांनी हा जी निवडणूक होती ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली होती आणि हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी घेऊन या निवडणुकीत प्रामुख्याने त्यांनी काम केलं होतं आणि म्हणूनच त्यांना घवघवीत यश मिळालं होतं आणि त्यामुळेच कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असलेले जे नितेश राणे यांना मंत्रिपद मिळणार आणि त्याचा उपयोग ते पुढे संघटना वाढीसाठी आणि भाजप वाढीसाठी हिंदुत्व वाढीसाठी प्रयत्न करणार असं एकंदरीत दिसत आहे। आणि त्यानंतर जर बघितलं तर रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर उदय सामंत आहेत, हे उदय सामंत आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात आणि ते 2 वेळा मंत्री होते आणि त्यामुळेच कुठेतरी जे उदय सामंत आहेत त्यांना संघटना वाढीसाठी त्यांनी काम केलं होतं आणि म्हणून एकनाथ शिंदेच्या ते पुन्हा ते मंत्रिपदात सामील होणार आहेत। भरत गोगावले जर बघितलं गेलं तर राजकारणामध्ये भरत गोगावले हे एकनाथ शिंदेच्या निकटवर्ती आहेत, 4 वेळा ते आमदार म्हणून राहिलेले आहेत आणि त्यांना मंत्रिपद दिल्यामुळे कुठेतरी जी संघटना वाढीसाठी त्यांनी महत्त्वाचं काम ते करणार आहेत अशा पद्धतीचं खरं उमेश, त्यामुळे सारासार विचार करून जे आहे ते तीनही पक्षांकडून महायुतीकडून आपापल्या आमदारांना आता मंत्रिपदाची संधी कोकणातून सुद्धा दिली जाते।